नमस्कार, तुमच्या आणि माझ्या म्हणजेच मराठी शारदा ब्लॉग्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी करणार होते किचनची क्लिनिंग, जी मंथलीवाली म्हणजे महिन्यातून जी मी क्लीन करते किचन, पूर्ण सामान डब्बे वगैरे काढून पसारा सगळा खाली घेऊन. तर तीच क्लिनिंगचा जो व्हिडिओ आहे तोच तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. तर इथे मी सकाळीच पिठाचा हा डब्बा मोकळा झालेला होता आणि हे जे आशीर्वाद आट्याचं पॅकेट आहे ते मी सकाळीच ओपन केलेलं होतं. म्हटलं आधी हा डबा घासून आणि स्वच्छ कोरडा वगैरे करून पीठ वगैरे भरून ठेवावं, म्हणजे कसं मी बाकीचं जेव्हा सामान काढेल तेव्हा त्याच्यामध्ये कचरा वगैरे पडणार नाही आणि तो एक साईडला होऊन जाईल. तर बाकीचे जे डबे आहेत ते मी काढून घेणार याच्यानंतर. तर हा बाजूला करते आणि इथे मी बेडशीट वगैरे आथरून घेतलेलं, कारण की आपण जेव्हा किचनची क्लिनिंग करतो तेव्हा भरपूर असं आपलं सामान, किराणा सामान असतं डब्यामध्ये किंवा म्हणजे थोडेफार उरलेलं सामान असतं. आपण ते तसंच असं पॅक करून किंवा गुंडाळून असं ठेवलेलं असतं, कारण की प्रत्येक वस्तू आपण डब्यात सोडतोच अशी नाही, पूर्ण अशी सोडत नसतो. जशी लागेल तसं अर्धा किलो, पावशेर किंवा 1 किलोच्या डब्यात तर असं ठेवलेलं असतं. तर तेच माझ्याकडं लिमिटेडच सामान असतं, जास्त काही नसतं. छोटंसं किचन असतं आणि त्यामध्येच ॲडजस्ट करावं लागतं. तर अशा वस्तू मी काढून घेतलेल्या आहेत, ज्या पण मी ठेवलेल्या होत्या डब्यामध्ये. आणि जास्त काही मोठी भांडे नाही आहे माझ्याकडे, छोटी छोटीच भांडे आहे, असे डबे आहे एवढ्या साईजचे. तर पिठाचा डब्बा माझ्याकडे सगळ्यात मोठा असा डब्बा आहे. बाकीचे तुम्हाला दिसतच आहे, इथे आहे. स्टीलचे काही 5-6 डबे आहेत आणि काही असे प्लॅस्टिकचे आणि बाकीचे छोटे छोटे आहेत, ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे. तर सर्व काही मी सामान आधी असं काढून घेत आहे. तर काढता काढता काही काही वस्तू पण पडतात. तर हे जे साईडला ठेवलेले आहेत ते रेग्युलरमध्ये लागणाऱ्या वस्तू मी त्यामध्ये ठेवते. शेंगदाणे म्हणा, साखर म्हणा, पुन्हा डाळी वगैरे असं मी ठेवत असते. तर हे पण काढून घेणार. तर आधी सगळं सामान मी काढून घेणार. असे छोटं छोटं जे रॅपरमध्ये आहे किंवा पॅकेटमध्ये आहे ते असं मी काढून ठेवलेलं, आणि जे डाळी वगैरे आहेत त्या अशा थोड्याफार प्लेटमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये. आता उन्हाळा आहे तर तुम्ही ज्या डाळी वगैरे असतात त्या पॅकेटमध्ये अशा पूर्ण अशा चांगल्या काही काही वाळलेल्या नसतात कधी कधी, किंवा शेंगदाणे म्हणा. तर असे जेव्हा तुम्ही आणताल मार्केटमधून किंवा क्लिनिंगच्या वेळेस थोडंसं ऊन देत जा, कारण की त्यामुळे मग जाळी वगैरे किंवा कीड लागत नाही. तर या गोष्टी पण तुम्ही लक्षात ठेवत जायचा क्लिनिंगच्या वेळेस, किंवा जेव्हा पण सामान भरता पुन्हा ते पॅक करायच्या वेळेस. तर डब्यामध्ये ठेवायच्या आधी थोडंसं ऊन देऊन ठेवच. तर जे छोटे छोटे डबे होते ते मी घासून घेतलेले आहेत. आता घासण्यामध्ये काय ट्रिक आणि टिप्स द्यायच्या, तर आपलं नॉर्मल आपण भांडे घासतो तसंच घासून घ्यायचे. फक्त काय लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण घासतो तेव्हा आता प्लॅस्टिकची जी भांडी असतात किंवा डबे असतात त्यांना डाग पडत नाही. तरी पण आपण व्यवस्थित असं कोरड्या कापडाने पुसून घ्यायचे व्यवस्थित, आणि मग ते असे पालथी घालायची. आणि त्याने काय होतं, लवकर सुकतात पण, आणि डाग तर प्लॅस्टिकच्या डब्यानं वगैरे पडत नाही. पण जे स्टीलचे डबे असतात त्यांना असंच कोरडं करून ठेवत जा, कारण की जेव्हा पण आपण घासतो तसे असे थेंब थेंब त्याला लागलेले असतात किंवा आपल्या हाताचे असे निशाण पडलेले असतात. तर ते जेव्हा आपण कापडाने पुसतो तर ते डाग वगैरे दिसत नाही किंवा राहत नाही, मग एकदम असा स्वच्छ असा डबा दिसतो. तर असं पुसून वगैरे ते वाळत घालत जायचं. शक्य असेल तर उन्हात वाळू घाला. तर आता मला शक्य नाही आहे, वरती जावं लागतं थोडंसं, आणि एवढे सगळे भांडे घेऊन पुन्हा माझी आत्ताच तब्येत खराब झालेली होती, आत्ताच ठीक झालेली आहे, पुन्हा आजारी पडलेले आहे. तर असं चालू आहे या घरामध्ये आल्यापासून. तर मी सर्व काही भांडी अशी घासून घेतलेली आहे. आता इथे ना ह्या रूममध्ये फॅन नाही आहे, तर मी तो जो टेबल फॅन असतो तो लावलेला आहे. आणि बाकीची जी भांडी आहेत तर ती साईडला करून घेते. हे 2 डबे राहिलेले होते. आता वेळ आहे गॅसची शेगडी आणि किचन ओटा आणि वरचे जे रॅक वगैरे आहेत ते क्लीन करायचे. तर मांडणी वगैरे मी नंतर क्लीन करणार. त्यातले भांडे तर स्वच्छच आहे, पण पुसून वगैरे मी नंतर घेणार.
तर इथे जे वरचे भांडे आहेत ते मी काढून घेत आहे, इडलीचे भांडे वगैरे. थोडाफार मी आल्याच्या नंतर असं सेट करून ठेवलं होतं, म्हणजे सेट नव्हतं केलं, असंच ठेवून दिलेलं सामान आपलं खायापुरतं, व्यवस्थित खालचे डबे वगैरे व्यवस्थित लावलेले, वर असं सामान ठेवून दिलेलं होतं. तर गॅसचे जे बर्नर वगैरे असतात ना, त्याला असं थोडंसं गरम पाणी करा. पुन्हा ज्या कढया असतात त्यामध्ये गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ, थोडंसं बेकिंग सोडा, जर तुमच्याकडे विनेगर असेल तर किंवा लिंबू असेल तर ते पिळा त्याच्यामध्ये. तर जे पण चिकटपणा असतो किंवा बर्नर जे आपले ब्लॉक होतात, काही ना काही आपल्याकडून ओतू जातं, दूध म्हणा, कधी कधी चहा जातो, तर त्याने काय होतं, ते बर्नरचे जे होल असतात तर ते ना थोडे असे ब्लॉक झाल्यासारखे किंवा गंज चढल्यासारखं होतं. तर असे गरम पाण्यामध्ये 20 मिनटं तरी ठेवा त्याला आणि नंतर ब्रशने व्यवस्थित असे किंवा ज्या कड्या आहेत त्या सॉफ्ट अशा घासणीने घासून घ्या. तर त्याने खूप स्वच्छ असे निघतात. तर तुम्ही जेव्हा पण क्लीन कराल किंवा तुमची जेव्हा पण गॅसची शेगडी वगैरे क्लीन कराल तेव्हा ही ट्रिक नक्की वापरा. नाहीतर फक्त असा आपला विम बार घ्या ब्रशला आणि व्यवस्थित असं घासून घ्या, त्याने सुद्धा खूप छान असं निघतं. तर मी वरनं असं कपड्याने आधी पुसून घेत होते, पण थोडीशी आता उन्हाळा आहे आणि तिथे ना एक किचनमध्ये विंडो आहे, त्यातून खूप हवा येते उन्हाळ्यामध्ये. तर त्याने धूळ वगैरे अशी झालेली, तर म्हटलं पाणीच टाकून धुवून काढूया. जेव्हा इथे राहायला आलेलं तेव्हा मी धुतलेलं, पण आता महिना झालेला त्यानंतर तसंच मी काही लक्षच दिलं नाही वरती. तर म्हटलं चला तर पाणी टाकूनच धुवून घेऊ. आणि पाणी पण होतं माझ्याकडे भरपूर असं साठलेलं आणि पुन्हा पाणी यायचा पण टाईम झालेला होता. म्हटलं चला आता हे असं धुवूनच टाकूया. तर किचनमध्ये जेव्हा तुम्ही साफसफाई कराल तेव्हा अशा बर्नरमध्ये पाणी जाऊ नाही म्हणून गॅसच्या शेगडीमध्ये तर अशा प्लेट ठेवा किंवा वाट्या ठेवा. तर माझ्याकडे 2 वेगवेगळ्या साबणी आहे, म्हणजे तुम्ही म्हणाल भांडी घासायला जी यूज करते किंवा भांडीसाठी तीच घासणी आणि साबण यूज करते आणि किचन पण घासते, तर तसं नाही आहे. भांडी घासायची माझी वेगळी घासणी आणि साबण आहे आणि ही मी वेगळी ठेवलेली आहे. जेव्हा पण मला किचन वगैरे साफ करायचं असतं तेव्हा मी ही यूज करते. तर 2 वेगवेगळ्या ठेवलेल्या असतात आणि ही किचनमध्ये नसते, मी बाथरूममध्ये ठेवते. ही साबण जे क्लिनिंगचे वगैरे असते ते बाजूला साईडला वरती खिडकी आहे तिथे, तर तिथं ठेवून देते. तर गॅसची शेगडी जेव्हा साफ कराल तेव्हा त्या प्लेट ठेवत जायचं, त्याने पाणी जाणार नाही मग. तर माझा आता गॅस जसं लग्न झालं तसं हाच आहे, जुना झालेला आहे. अजून फक्त मला 1.5 वर्ष वापरायचं आहे, त्यामुळे मी काय आता जास्त सेफ्टी वगैरे काही घेत नाही. जसं वाटेल तसं यूज करते आणि घासत असते त्याला एकदम पाणी वगैरे टाकून एकदम गावरान पद्धतीने. जर तुमची गॅसची शेगडी नवीन असेल तर तुम्ही विनेगरमध्ये 2 चमचे विनेगर घ्या आणि 1 ग्लासभर पाणी घ्या. त्यामध्ये विनेगर व्यवस्थित असं मिक्स करा आणि ते गॅसच्या शेगडीवरती टाका आणि स्वच्छ अशा कापडाने पुसून घ्या. जे पण चिकटपणा असतो तो एकदम व्यवस्थित असा निघून जाईल. किंवा शक्य नसेल तर मग आपलं जे विम लिक्विड असतं तर ते असं जे स्पंजवाली घासणी असते ना आपली, त्यावरती घ्या थोडंसं आणि हळूहळू हाताने असं व्यवस्थित असं क्लीन करा आणि नंतर कापडाने असं पुसून घ्या. तर जे क्रॅश वगैरे पडतात मग तारेच्या घासणीने तर ते होणार नाही तुमच्या गॅसच्या शेगडीला. तर आता माझा 15-16 वर्ष होत आले त्या गॅसच्या शेगडीला आणि त्यामुळे मी तारेची घासणी वापरते त्यावरती. आणि बाकीचे जे वरचं जे रॅक होता तो मी व्यवस्थित असा आणि कोपरे वगैरे सर्व काही झाडूने पण झटकून घेतलेले आहे, कारण की तिथे थोडेफार असे जाळे वगैरे होतच असतात. नसले तरी पण तुम्ही जेव्हा पण किचनची क्लिनिंग कराल तेव्हा व्यवस्थित असं झाडूने झटकून घेत जायचं, कारण की थोडेफार जाळे होतात. नंतर मग त्यामध्ये छोटे छोटे अशी अंडी होतात, जे झुरळांची म्हणा किंवा जे पण काय काय किडे येतात. आजकाल तर खूप नवीन नवीन प्रकार बघायला भेटतात, तर ते होणार नाही. तर आपण जर स्वच्छ वगैरे ठेवत राहिलो ना वेळेच्या वेळी टाईम तर नक्कीच जे पाली म्हणा झुरळं म्हणा ते होणार नाही घरामध्ये. तर गॅसची शेगडी धुवून झाल्याच्या नंतर कोरड्या कापडाने मी पुसून घेत आहे, कारण की नंतर जे पाणी वगैरे राहतं त्याचे डाग पडणार नाही म्हणून. तर ते आधी क्लीन करून घेतलेलं आहे. आणि खालची जी फरची होती पुन्हा खिडकीला पण सोडू नका, कारण की किचन जेव्हा आपण क्लीन कराल प्रत्येक वस्तू
कानानं कोपरा म्हणतो ना, तर तो व्यवस्थित असा क्लीन करा, कारण की एक केलं आणि एक साईडचे सोडून दिलं तर ते व्यवस्थित दिसत नाही. तर जेव्हा आपण कराल तेव्हा थोडंसं दम खाऊन करा, म्हणजे असं नाही की कंटिन्यू करतच राहा. थोडासा आराम पण करत जा, मध्ये मध्ये एंटरटेनमेंट पण करत जा. म्हणजे काम करता करता थोडेसे मोबाईलमध्ये गाणी लावून देत जात जा. मग त्याने काय होतं, आपण काम करतो असं आपल्याला वाटतच नाही. एकदम छान असं रिलॅक्समध्ये आपलं काम होत राहतं आणि आळस आल्यासारखं आणि कंटाळा आल्यासारखं वाटत नाही. तर मोबाईलमध्ये तुम्ही गाणीसुद्धा लावू शकता तुमच्या आवडीचे. तर इकडची साईड पण मी व्यवस्थित अशी घासून घेत आहे, कारण की थोडंफार इथे पण डाग वगैरे पडतच असतात. आता तिथे बेसिंग आहे तर पाणी सांडत नाही, तरी पण आपलं आता सगळंच करत आहे तर ही पण भिंत वगैरे व्यवस्थित अशी मी घासून घेणार आहे आणि थोडंसं पाण्याने स्वच्छ करून घेणार आहे. आणि बाकीचे जे तिथे पाईप वगैरे आहे बेसिंगचे ते पण थोडेसे घासून घ्या. म्हणजे काय असतं, थोडंफार खरकटं वगैरे जातं किंवा थोडंफार पाणी वगैरे साचतं तिथं, तर त्याने त्याला असं काळपटपणा येतो आणि तिथून वास वगैरे येतो मग नंतर. तर वेळच्या वेळी तुम्ही असे करत जा जेव्हा पण, किंवा किचन साफ कराल किंवा रोज जेव्हा भांडी वगैरे होतात आपले रात्रीच्या वेळी, जेव्हा पण टाईम भेटेल तेव्हा तुम्ही असं थोडंसं घासून घेत जा त्याला. तर हे बघा असं असे स्वच्छ असे निघलेले आहेत. त्याला फक्त ब्रश लावायची गरज आहे, तर व्यवस्थित असे निघतात ते. आता बाकीची जी भांडी आहेत ते पण मी घासून घेणार आहे आणि अशा पद्धतीने घासून झालेली आहेत भांडी आपली. तर व्हिडिओ असा खूप लांब होतो, त्यामुळे जे पण बाकीची जी क्लिनिंग आहे छोटी मोठी म्हणा, मिक्सर क्लीन करायचं, पुन्हा लाईटीचे बटणं कसे सोडू शकतो आपण ते पण क्लीन, ते एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून देईल किंवा अपलोड करील एखाद्या व्हिडिओमध्ये. आणि बाकीचा जो पसारा आहे तो पण मी लावणार आहे. एवढा सगळा पसारा झालेला आहे, तर त्याचा नंतर व्हिडिओ येईल तुम्हाला, त्यामध्ये दिसेल. तर आत्ता वाजलेले आहे 5:30 आणि माझं जे किचन होतं ते पूर्णपणे साफ झालेलं आहे. 1:30 वाजल्यापासून तर मी 5:30 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत 5 पावणे 5पर्यंत माझं क्लिनिंगच चालू होतं आणि सकाळचं जे रुटीन होतं ते पण चालू होतं. म्हणजे आज अजिबात आराम नाही झालेला आणि अजून किचन मी सेट नाही केलेलं. तर इथंच खालच्या साईडला बघू शकताय, ह्या साईडला सगळा काही अजून पसारा आहे. आता मिस्टर येतील ड्युटीवरून, संडे आहे तरी पण त्यांना काही ऑफ नाही आहे आणि त्यांना ते जेवतील आणि त्यांची नाईट पण आहे, तर ते नाईटला जातील पुन्हा. तर डिनरची वगैरे तयारी करायची आहे मला आता. आणि किचन मस्तपैकी मी क्लीन तर झालेलंच आहे. थोडा कॅमेरा माझ्या पूर्ण इथून येते. तर अशा पद्धतीनं आपलं किचन असं सेट झालं आहे. आणि हे मी शॉपिंगसाठी गेले होते, कपडे घ्यायचे होते तेव्हा हे आणलेलं. तर मी स्पून वगैरे असे ठेवले त्याच्यामध्ये. आणि इंडक्शनची जी जागा होती इथं होती, तर मी तिकडून केलं आहे. इथं खूप असं मध्ये येतं, त्यामुळे चपाती वगैरे करायला खूप प्रॉब्लेम येतो मग. तर कसा वाटला क्लिनिंगचा व्हिडिओ? आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर याचं जे सेटिंग वगैरे मी सेट करेल किचन, तेव्हा मी याचा व्हिडिओ वेगळा असा टाकून देईल. तर खूप लॉंग असे व्हिडिओ होतात, त्यामुळे नको वाटतात मग. तर चला, बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत.